मंडळी अँड वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड्स. आय होप तुम्ही सर्वजण चांगले असाल. तर खूप छान वाटतंय कारण मी खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवते आहे आणि एकदम रॅन्डम व्हिडिओ आहे. कारण खूप दिवस मी व्हिडिओ बनवला नव्हता. सो शॉर्ट्स आहेत यूट्यूबला मी टाकत असते, पण व्हिडिओ खूप दिवसानंतर बनवते. व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे मी आता बनवते आहे मशरूम मसाला. सो असं वाटलं की थोडीशी वेगळी रेसिपी आहे तर ती तुमच्यासोबत नक्की शेअर करावी, कारण मला असं नवीन नवीन काहीतरी शेअर करायचं असतं. आणि रोजच्या रोज व्हिडिओ टाकण्यासाठी असं काही स्पेशल नाही होत, त्यामुळे असं काहीतरी मी रेसिपी वगैरे बनवते. सो त्यामुळे मी हाच व्हिडिओ बनवते आहे. सो तुम्ही सुद्धा नक्की ट्राय कराल. तर मी बनवते आहे मशरूम मसाला. तर मशरूम मसाला तर सगळेच बनवतात, त्यामुळे त्याची रेसिपी तर तुम्हाला माहिती असेल आहे. ती अशीच आहे ज्याच्यामध्ये कांदा नसणार आहे, टोमॅटो नसणार आहे. तर मग ही डिश कशी होणार आहे हा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडला असेल. सो मी ट्राय करणार आहे कांदा टोमॅटो शिवाय ही मशरूमची ग्रेव्ही. सो ती मी कशी बनवते आहे त्याची सगळी रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी आता हे मशरूम आहे ते क्लीन करून घेणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने याचं साल मी काढून घेतलेला आहे आणि हे मी तेलावर तुपावर किंवा बटरवर रोस्ट करून घेणार आहे. तर पहिल्यांदा मी हे क्लीन करून घेते. बघा, हे मशरूम आहे ते पहिल्यांदा मी क्लीन करून घेते आहे. क्लीन करायचं म्हणजे काय करायचं आहे की ह्याच्यावरचं जे साल असतं हे अशा पद्धतीने मी फटाफट काढून घेते. सो आत्ता मी ग्रेव्ही बनवते आहे मशरूमची, पण तुम्ही ह्या ग्रेव्हीमध्ये जर मशरूम आवडत नसेल तर पनीरसुद्धा यूज करू शकता किंवा सोयाबीनसुद्धा. तर सगळ्यात पहिल्यांदा सॉरी, कारण मला व्हॉइस ओव्हर द्यावा लागतो आहे, कारण आज दहंडी असल्यामुळे खाली भरपूर आवाज आहे, गाण्यांचा आवाज आहे. सो मी व्हॉइस ओव्हर देते आहे आणि मी तुम्हाला ही रेसिपी सांगते. तर सगळ्यात पहिल्यांदा मी थोडंसं तूप घेतलं आहे आणि ह्याच्यावर हे जे बारीक कट केलेले मशरूम आहे ते मी आता छान रोस्ट करून घेणार आहे. आणि एका साईडला मी ग्रेव्ही बनवणार आहे. सो हे बघा, ग्रेव्हीसाठी मी घेतलेलं लाल मिरची, ज्या मी 4 लाल मिरची घेतलेल्या, त्यानंतर एक मूठभर काजू आणि दही ह्याचं मिश्रण मी बनवणार आहे आणि ह्याचीच ग्रेव्ही आपण यूज करणार आहोत. सो आपण थोड्या वेळासाठी जे लाल मिरची होती, त्यानंतर काजू होते ते भिजत टाकलेले आणि थोडीशी चिंचसुद्धा मी टाकलेली होती भिजत. सो एका साईडला ग्रेव्ही रेडी होते आणि हे बघा, मशरूमसुद्धा तोपर्यंत छान गोल्डन ब्राऊन झालेले आहेत. आता हे साईडला मी ठेवते आणि ग्रेव्हीची तयारी करून घेते. सो हे बघा, मस्त लाल अशी ग्रेव्ही रेडी झालेली आहे. कलरसुद्धा छान आला आहे मिरचीमुळे. सो मशरूमसुद्धा छान फ्राय झालेले आहेत, ते मी एका साईडला ठेवले आहेत. आता मी थोडंसं तेल घेऊन ज्याच्यावर मी आता लसूण आणि हे जे तमालपत्र आहे ते छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत लसूण भाजून घेतली आणि आता मी याच्यामध्ये ॲड करते आहे ही ग्रेव्ही, ज्याच्यामध्ये कांदा किंवा टोमॅटोसुद्धा नाही आहे. फक्त काजू, लाल मिरची, दही आणि चिंचेने ही ग्रेव्ही बनलेली आहे. आणि हे बघा, मी काहीही वेस्ट न करता पाणी घालून ही ग्रेव्ही छान यूज केलेली आहे. आता मी याच्यामध्ये ॲड करते आहे सुखे मसाले. सो मी ॲड करते आहे हळद, धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला, चवीपुरतं मीठ आणि चवीला थोडीशी साखर. सो लाल मिरची घातली आहे त्यामुळे मी मसाला ॲड करणार नाही आहे, कारण मला जास्त तिखट नको आहे. तर एवढे सुखे मसाले मी याच्यामध्ये ॲड केला आहे आणि ही आता ग्रेव्ही छान तेल सुटेपर्यंत शिजवून घेणार आहे. सो सगळे मसाले आणि ही ग्रेव्ही थोडीशी शिजवून घेऊन एक वाफ काढून बघा उकळी आलेली आहे. आता मी मध्ये ॲड केले आहेत मशरूम. सो आता मशरूम घातल्यावर सुद्धा आपल्याला ही ग्रेव्ही आहे ती छान परतवून घ्यायची आहे. जोपर्यंत त्याला बाजूने तेल सुटत नाही, वरती तेल दिसत नाही आहे, तोपर्यंत ही ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे. आणि हे बघा, 10 मिनटं झालेली आहेत. वरती झाकण ठेवून मी ग्रेव्ही छान शिजवून घेतली आणि हे बघा, साईडने तेल सुटलेलं आहे. सो अशा पद्धतीने हा एक माझा नवीन प्रयत्न होता, ज्याच्यामध्ये मी कांदा आणि टोमॅटो वापरलेला नाही आहे. आणि खरं सांगते, ह्याची टेस्ट अप्रतिम होती. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. चला तर आता भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.